शामराव 3-4 महिन्यापासून बघतोय वहिनी माहेरच गेल्यात अजून का हो? त्याचं वेगळं कारण आहे. म्हणजे गुड न्यूज आहे. काय म्हणजे तुम्हाला एवढं सांगायला इतका वेळ लागला का? तसं अजून 2-3 महिने येणार नाही. काय होतं इथे राहिली ना आमचं 2-3 वेळा हे झालं ना मिस कॅरेज. अरे काम करावं लागायचं. त्यामुळे तिला म्हणलं एक काम कर तू तिकडेच राहा. म्हणजे जशी आम्हाला म्हणजे कळली ना गुड न्यूज मी तिला तिकडे पाठवून दिलं. म्हणजे डायरेक्ट आता बाळ घेऊनच येतो. एक नंबर अरे चोरून तर काय आता काढणार तर आहेच नाही होय. काका काका म्हणणारच आहे तुम्हाला होय. मला तुला मामा म्हणे मला वाटलं मला म्हणतो मला काय होणार आहे. लग्न तर होऊन आधी मग होईल. शामराव एक नंबर न्यूज दिली होता तुम्ही. बरं झालं विचारलं मी तरी मी विचार करतोय 3-4 महिने झाले वहिनी काही दिसायलाच तयार नाही. श्याम्या थोडी शंका आलती पण म्हणलं नको बोलायला डायरेक्ट आपण काही. श्याम्या पोरगी होईन का पोरग देवाच्या हातात ते आपलं काय होईल ते पण काय हो ती बरं का श्याम्या काय? पार्टी झाली पाहिजे. बस पार्टी झाली पाहिजे. मग काय विषय होय शामराव जाल्याचं तुमचं सोबत झालं लग्न काहीतरी त्याच्या आसपास. हा असं मागं पुढं फक्त आता म्हणजे थोडंसं. जाल्याचं काय डोक्यात नाही काय काय पोरावाळाचा? होईन ना त्याला काय होतं राव कधी ना हा कधी ना अजून नाही. म्हणजे कसं काय बरेच वर्ष झाले कारण आता. होईन ना असं कसं काय होईन ना तुम्ही मनावर घेतलं तर होईन. 100% कसं काय होईन. ए, आपल्या हातात असते काय श्याम्या ते देवाच्या हातात असते कधी द्यायचं, ए पोरगं झाले काय. अरे देवाचं नसतं इथं आपल्या हात असतं सगळं. ग बस त्याच्या तसं नसतं मग तर कुणाला झाले असते पोर. अरे नाही काहीतरी मला तर वाटतं प्रॉब्लेमच आहे त्याच्यामुळे व्हायना. हा मग अरे झाले काय प्रॉब्लेम असेल दाखवून घे ना मग डॉक्टरला. कोणाला आम्हाला काय असं बघायला प्रॉब्लेम देव दे ना आम्हाला पाठवून मग तेव्हा आम्ही अरे देऊ बुवा. तसं नाही झालं तुझ्यात काही प्रॉब्लेम असेल ना डॉक्टर साहेब सांगतील ना गोळ्या देतील काही. कारण एवढं वर्ष नाही व्हायला पाहिजे प्रॉब्लेम. हा म्हणजे तुला सांगतो मग तरी थोडा प्रॉब्लेम झाला हे झालं त्यामुळे परत होत नव्हतं. पण याचं तुला सांगतो मी आता याची लेकर तर 4थी-5वीला असते. हा बरोबर आहे त्यांनी जर लग्न झालं त्याला होऊन दिलं असतं तर. खरं ना काय प्रॉब्लेम आहे का झाला सांग ना आम्हाला आमच्याच गायला पाहतो. ए, तुम्हाला काय करायची माझ्या पोरांचं माझ्या पोराव कशाला आले बरं तुम्ही. अरे चांगल्यासाठी म्हणलं झालं आम्ही की आता बाबा शामरावचं आहे तर मग तुझं पण बाबा असं. कोणाचं मग श्यामीच बघ ना माझ्याकडे कशाला डोची तू मोकार. धावताचा काय संबंध आहे मी आपलं सरळ मार्ग विचारलं बाबा तुझा काय प्रॉब्लेम आहे काय काय विषय? वाटलं बुवा म्हणजे बुवा तू माणसात आहे का नाही असं त्याला म्हणायचं. होय श्यामी नीट बोल बर का मी नाही, मी- माझ्या डोक्यात शिरायचं नाही श्यामी नाही तर टाळूच उभा करीन तुम्हाला. तुम्हाला असं म्हणायचं त्याच्यात आहे तर मी पुन्हा असं आमचं म्हणणं नाहीये आमचं म्हणणं आहे की तुला काय कळतंय त्यातलं रे तू आधी बघ लग्न झाले मग तुला कळण काय कमी जास्त आहे. तुला काय करायचंय मग तुम्ही त्या म्हणून राहिले प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नेमका. असतो माणसात प्रॉब्लेम कधी कधी काय असतं माणसा म्हणून माणसात नाही बुवा हा. म्हणजे ते मर्द नसतात बुवा. होय नीट बोल बर का श्याम्या तुझ्या एका फाटक्यात अरे, खाली पाडीन तुझ्याबद्दल तुझ्या नाही म्हणतो बोलत तू ते. माणसात नाही मी तुला नाही बोलत मी त्याला समजून सांगतोय गप मी. मार अरे त्याला समजून सांगतोय मी काय म्हणतो त्यो. झाल्या चिडू नको अरे ऐक झाल्या चांगलं सांगायला जावं रे आता मी झालं याला समजून सांगत होतो काय असतो प्रकार तो आणि ते मध्येच भडकला बुवा. बहुतेक ते तुम्ही असं म्हणजे तेच होतं. मर्द नाही. गप ना बुवा. गबस बाबा झालं गेलं सोडून विषय कुठे विषय नेतो. मग काय चिडून गेलं ते आता. पारे इकडे काय करते. काय नाही गायांना खायला टाकत होते. जाऊ दे मग टाकलं ना मला सांग आपल्या लग्नाला किती वर्ष झाले रे पारे. झालेत आता 7-8. झाले 7-8 अरे 10 वर्ष झाले डोक्यावर पडले का काय 7-8 कुठं झालेत. बरं ठीक आहे काय झालं त्याचं. काय झालं म्हणजे मला लोक नावं ठेवायला लागलीत गावात. काय लग्नाला 10 वर्ष झाली म्हणून. नाही मग पोरग व्हायना म्हणून. पोरग होय ना म्हणून. हा मग झालती काय आपल्याला पोरगी झाली नव्हती का. पण सांभाळायची कळले का तुम्हाला. तुमच्या चुकीमुळे माझी पोरगी गेली. कोणाच्या आता आज सोन्यासारखं लेकरू असतं माझं. कोणाच्या माझ्या चुकीमुळं तुझ्या चुकीमुळं गेली. तू तिकडे गेलती ना तुझ्या घरच्यांनी कम नाही सांभाळली मग तिला. जन्म झाल्यावर नवऱ्याचं बी कर्तव्य असतं. काय कर्तव्य असतं गेल्यावर सांगितले मला तुम्ही फोन करून पोरगी गेली म्हणून. मग एवढं काळजी होती तर यायचं होतं ना त्यावेळेस. माझं लेकरू तरी गेलं नसतं त्यावेळेस. तुझा भाव कसा खवट होता. माझ्या भावाला तुम्ही काय बोलू नका तुम्हाला सांगते. ओय आवाज खाली करून बोल. मग आवाज खाली करून बोल. तुझ्या आवाजाने सुद्धा कुत्रे भोकायला लागले. हा बुकू द्या. काय भोकू द्या. काय झालंय तुम्हाला हो आल्यापासून उगा किरकिरी लेकराचं काय झालंय. काय झालंय म्हणजे मला श्याम्या ते नावं ठेवते ते म्हणते माणसात नाही म्हणून. अहो पण लेकरू होणं हे आपल्या दोघांच्या हातात आहे का ते देवाच्या हातात
आहे. झालती का ना आपल्याला पोरगी, देवाच्या दयाने एक पोरगी दिली होती आपल्याला, पण गेली. काय करायचं आता? जेव्हा देव देईल तेव्हा येईलच की आपल्याला लेकरू. देवा पुढे डोकं आपदेव ना तू. आता जाऊन लगेच. अहो मी नवस करू करू दमले आता. पण तुम्ही सांगा, दवाखान्यात जर दाखवायचं म्हणलं 50-60 हजार रुपये लागतात. हाय का आपली ऐपत दाखवायची? हाय नाही. मग लोकांचं ऐकून कसं काय मला तुम्ही बोलता एवढं? लोक मला मग म्हणते तू माणसात नाही. अहो लोकांना फक्त कामच असतं, घरात भांडणं लावायची नवरा बायको मध्ये. आणि तुम्ही सांगा, लेकरं होणं, दवाखान्यात जायचं, त्यांना सगळं बघायचं, चेकअप करायच्या, हे करायचं, त्याला कुठाने कमी आहेत का? हा काय कमी येतं? माय डोकं नको फिरू, नाही तर मी लय रेटीन तुला धरून. अहो रेटून पण काय लेकरू होणार आहे का तसं? हा द्या 50-60 हजार रुपये, लगेच मी दवाखान्यात जाते. चला, नाही तर दवाखान्यात जाऊ. मला नाही न्यायचं तुला दवाखान्यात. लगेच निघ तू. चालती हो इथं, थांबू नको अजिबात. मी चालते हो का? हाल निघ. अहो पण माझ्या हातात थोडीच आहे लेकराचं, तुम्ही का असं येडवणी करायला लागलाय? तुझ्याच हातात आहे सगळं. बरं ठीक आहे, निघते मी. हा थांबू, परत वळून सुद्धा बघू नको माग. कुठे निघाले वहिनी? चालले होते तुमच्याकडेच. माझ्याकडे? हा, माझ्याकडे काय काम? तुम्हाला लय माझ्या घराची काळजी आहे. आमच्या घरात लेकरं बाळ नाहीयेत, माझा नवरा माणसात नाहीये. आहे ना? हो, काही काय बोलता उगा? मी काय म्हणू? काय म्हणू? माझ्या नवऱ्याने सगळं सांगितलंय ना मला. आणि कसं आहे माहितीये का, आम्हाला दवाखान्यात जायला एवढं पैसे नाही. तो लेकरं बाळ करायचे म्हणलं ना तर त्याला लय पैसा लागतो. द्या मग 50-60 हजार रुपये मला. हो, मला कशाला पैसे मागा? जालिकून घ्या ना तुम्ही, दवाखान्यात जायचं तुम्हाला तर. अहो आता जालूला हिनवायला कसं जमतं तुम्हाला? तुला लेकरू बाळ नाही, लग्नाला 10-12 वर्ष झाली, बघ जरा मनावर घे. तसंच द्यायचं पैसे बी. कुचकं बोलायला येताना तसं पैसे पण द्यायला यायचं. हो मी काय बोललो नाही, ते तेजस होता तिथं, तो बोलला. अहो तुम्ही बोलला नाही काय? खोटं बोलताय. पैसे द्या, पण पहिलं तुम्ही खोटं बोलू नका. द्या पैसे. माझ्याकडे कुठं पैसे? मग नाही तर कशाला लोकांच्या घरात तुम्ही उचापात्या करता हो? हा? केलेच नाही म्हणलं ना तुम्हाला. तो तेजस बोलत होता, मी फक्त म्हणलं त्याला. मला काय ते ऐकायचंच नाही. मला पैसे द्या पहिले. 50-60 हजार रुपये द्या. मी दवाखान्यात जाते, ट्रीटमेंट करते, आणि मग आम्हाला बघा लेकरं बाळा तुम्हालाच आणते खेळवायला. माझ्याकडे नाही ओ, पैसे काय. चला ते तेजस भाऊजीकडे. मला बघायचंच आहे खरं खोटं काय करायचं ते. चला लवकर. तुम्ही तुमचं बघा, मला नाही कशाला नाही नाही बोलू? श्याम भाऊजी जर आला नाही ना, अख्ख्या गावात तमाशा घाली ना. चला लवकर, माया बरोबर चालायचं. गेले भाऊ, काय म्हणतो बाकी ते? मला चला ना देऊन पुण्याला राव. पुढे तुला कधी नाही म्हणलं मी. मग ते बसने जायचं तर. तुम्ही मला काय सांगूच नका. हा मग म्हणजे काय? हा? मग बोलणारच. काय होत? ऐ दिगू भाऊजी, तुमचं लग्न झालं का? नाही. तेजस भाऊजी तुमचं लग्न झालं का? नाही का? मग तुम्हाला काय लग्नाचा अनुभव आहे का? लग्नाचा नाही ना अनुभव. हा मग नवऱ्याला कसं म्हणता तुम्ही की अजून तुला पोरग होईना म्हणून? हा होय, स्वतःला कशाचा अनुभव नाही आणि लोकाला हिनवत बसता. आणि माझ्या नवऱ्याला काय म्हणता तुम्ही की माणसात नाही म्हणून? अहो असा धिप्पाडच्या धिप्पाड माझा माणूस आहे आणि तुम्ही डायरेक्ट त्याला असं म्हणता. तुम्हाला थोडी तरी लाज वाटते का नाही? हो अहो काय संबंध? आम्ही त्याला फक्त विचारलं भाऊ काय विषय बाकी पोरा बाळांचा, बाकी काय बोललो आपण. पण तुम्ही विचारायची काय गरज आहे? अहो आता शामरावची न्यूज कळाली होती, म्हणलं मग जाल्याची विचारू, काय प्रॉब्लेम आहे हा, ना? ज्या वेळेस आम्हाला पोरगी झाली त्याच्यानंतर माझी पोरगी गेली, आलत का हो कोणी गावातलं विचारायला? हा, आणि एवढं बोलताय तुम्ही. माझ्या नवऱ्याला बोलायचं तुमचा संबंधच काय आहे? पण अहो बरोबर आहे, तसं नव्हतं वहिनी आमच्या डोक्यात. आम्ही चांगल्या भावने विचारलं. कशाची चांगली भावना? एवढी जर तुमची चांगली भावना आहे ना, द्या 50 हजार रुपये. लगेच दवाखान्यात जाते आणि लगेच आम्ही लेकरा बाळासाठी ट्रीटमेंट करतो. देता का? आता आमच्याकडे कुठून आले 50 हजार रुपये वहिनी? विषय तो नाही चाललेला आहे, लक्षात घ्या तुम्ही. आम्हाला त्याला चिडवायचं नव्हतं. आम्ही फक्त विचारलं की प्रॉब्लेम असेल तर शेअर करा आमच्यासोबत बाबा, काही त्याच्यावर आपण सोल्युशन काढू. एवढं दिलं की सोल्युशन. द्या की 50 हजार रुपये. सगळ्यांनी मिळून द्या लाखभर रुपये. लगेच दवाखान्यात जाते, ट्रीटमेंट चालू करते. माझा नवरा गाड्यासारखा गडीन, त्याला पाक तुम्ही हिनवता वय. शामराव बोला भाऊ तुम्ही आता. काय मी वहिनीला काय सांगू? मी आधीच गावभर धिंगाणा करून आली ती मला. जरा तरी माणसाला कळलं पाहिजे. अहो मस्करी करायची पण काय ना काय तर पद्धत असती. बघा आम्ही काही मस्करी केलेली नाही. आम्ही त्याला चांगलं विचारलं. ठीक आहे, कदाचित आमचा वे किंवा मार्ग चुकला असेल बोलण्याचा. अरे बुटारण्या, तुझं तर लग्न तरी झालंय का अजून? हा, पोरगी बघाय गेली तर थोबड बघितलं तर तू महागाडी पाठवतात आणि माझ्या नवऱ्याला म्हणतोय की तुला अजून कशी लेकरं होईनात म्हणून. अहो, तो
तसं ते लहान आहे वहिनी, जाऊ द्या, तो प्रश्न नाहीये. पण तुम्ही चुकीचा अर्थ करू नका ना. आम्हाला आमची चूक कळाली, म्हणजे आम्ही चुकलोच बोलणं आमचं, पण आमची भावना चांगली होती. मात्र आमची भावना चांगली होती. अहो तुमची भावना चांगली होती तर द्या ना आता 50,000 रुपये त्याच भावनेनं. आणि तुमचं काय हो, 12 वर्ष झाली गॅप घेतला, तेव्हा लिकरू झालं का बरं लगेच झालं नाही? काय तर प्रॉब्लेमच असेल ना. अहो तेजस भाऊजी, प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो. बाई. असं नसतं की काय गड्यासारखा गडी तरी लेकरू आहे ना. पण नवरा जर माणसात नसता, पहिली पोरगी कशी काय झाली हो? हा, थोडे तरी लाज वाटलं पाहिजे तुम्हाला. हा वहिनी, तुम्ही ऐका, तुम्ही विनाकारण चेष्टा झाली. चेष्टा चालली होती वहिनी, ही फक्त चेष्टा होती, मस्करी होती. असं आमच्या डोक्यात काहीच नव्हतं असं वाईट माफी काही. मागतो बुवा आम्ही. हा, माफी मागतो भाऊ, पण ते विषय सोडून द्या. मस्करी करण्याची मर्यादा असती, कळलं का? असल्या मस्करी एखाद्याचा जीव घेईन. आणि तुम्हाला वाटतंय ना आमच्या दोघांची, माझ्या नवऱ्याची पहिली माफी मागायची. माझ्या नवऱ्याचं मन दुखलंय. चला लवकर चला उठा. चला 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 चला. लागले रुबाबात बोलायला. तुमची मागितली ना माफी, मग जाऊ दे ना, आता काय द्या ना विषय सोडून. माझ्या नवऱ्याला बोलला ना, माझ्या नवऱ्याची पण माफी मागायची ना. मग मी विषय वाढवती का? काय तुम्ही वाढवलेला निस्तारा. चालू अरे सांग ना बाबा, मस्करीत झालं काय तेवढं मनाला लावून घेतलंय. चेष्टा करतो आम्ही, चेष्टा. अशी चेष्टा असते काय? एखाद्याला जर लेकरं होत नसले अशी चेष्टा करतात का डेपुटी? अहो तर माझ्या नवऱ्याने मनावर घेतलं असतं, जीव बिव दिला असतं तर काय करायचं होतं? आणि मला घराच्या बाहेर काढणार होते, काय करायचं होतं? मी कोणा तुमच्या दारात येऊन बसायचं होतं का? झाल्या, तू बी कशाला त्यांना बोलणार काहीच्या काही. कशा म्हणजे तुम्ही मला कसे म्हणजे तू माणसात नाही, मी माणसात नाही डेपुटी. चेष्टा करायची काही सीमा असते रे, कशाला बोलले असं? हो डिपुटी भाऊ, हे तर बघा, मूर्ती लहान आणि कीर्ती महान. त्याला बोल, हा? त्याला बघतो त्याच्या वतीने मी माफी मागतो त्यांना, नालायकाच्या वतीनं. तुम्ही नका अरे, माफी मागू, हा? ह्याला फक्त चेचा. हा, इकडे 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 तू इकडे डेपुटी राहू द्या ना. इकडे. माणसात बसू बसू लोकांच्या नवऱ्यांना नाव ठेवतो. डेपुटी आहे बघा, शामरावांची गुड न्यूज कळाली म्हणून आम्ही खूप आनंदामध्ये होतो. तर आम्ही सहज त्याला विचारलो, तुझं काय बाबा? आणि थोडी खोड गेली बघ. अरे पण मला काय म्हणायची, चेष्टा करण्याची मर्यादा असते. तू माणसात नाही, तू लेकरू बाळवत, हे ठीक आहे, मित्रात चालतं, पण झाल्या डेपुटी काय झालं आता, त्याला पोरगी झाली, ती माणसात कसा नाही म्हणायचा, तो माणसातच आहे ना. ह्यो म्हणला मला म्हणजे माणसात म्हणजे काय, म्हणून त्याला सांगितलं माणसात नसणं बा, मर्द नसणं. त्याला लय शब्दाच्या फोडी लागत आहेत, त्याला आहे ना त्याच्या फोडी याला करतो कळत मी, नाही लय फोडी लागत आहेत त्याला. ते समजून सांगत होते, याला राग आला. का बस. यो तर लय चिडीत होता, तुला लेकरू आहे ना, लेकरू आहे ना. शामराव, त्याला त्याचं माहित असतं हो काय चाललंय काय नाही घरामध्ये. आपल्याला बोलायला काय जात नाही, माणसात आहे माणसात नाही. अरे प्रत्येकाला सध्याच्या युगामध्ये आहे ना काही ना काही मीन बॅलन्स असतो शरीरामध्ये, हार्मोन प्रॉब्लेम असतो, मग बाळ राहत नाही, कधी कधी दोघा पण प्रॉब्लेम येतो. त्रासाचं इकडचं सोपं नाही चिडवणं. हा, मी म्हणलं की मग द्या 50,000 रुपये, लगेच दवाखान्यात जाते, ट्रीटमेंट चालू करते. थोबाडाला टाळं मारलं लगेच. काही मर्यादा असतात, पैसा पाणी नसतो काहींकडे, सगळेच जात नाहीत. एखादा मोठा असलो तर जाऊ शकतो, आणि ह्या परमेश्वराच्या मनात जर असलं ना तर होऊन जातं लेकरू बाळ. चुकलं भाऊ, जाऊ आमचं, आम्ही इथून पुढे आम्ही चेष्टा करणार नाही होत तुझी, बस. बरं मी म्हणतो झाल्या, बहिणींना सांग फक्त. ए झाल्या, अरे हेल्दी चेष्टा घ्यायची जरशी, हे तुझे जोडीदार आहेत, रोज तुम्ही एकत्र बोलला. आता तुला पहिली पोरगी होऊन गेली, मग तू माणसात नाही का बोलायचं असतं. आता तू शायमेला मारायचं, तुला 12 वर्ष लेकरू बाळ नव्हतं. हा, अरे चिडायला लागले. अरे चिडायला लागले तू आहे ना, तू काही सगळं छोट्या मोठ्या गोष्टी जाऊन बायकोला सांगू. मला घराच्या बाहेर काढायला लागली होती ती. आणि डोक्यात एवढं नाही घ्यायचं. अरे जी बाई आपल्यासाठी 8-9 वर्ष राहिली, पहिली मुलगी गेली त्यावेळेस तू तिथे गेला नाही, त्यावेळेस जर तिला जपला असता तर आज ती मुलगी हाताखाली आली असती. हा, हे बघ आता काय कर, लोकांचं मनोर नाही घ्यायचं. आपल्या लोक चिडवत येत ना, मग त्याच्यात आपण बदल करायचा, दवाखाना करायचा, आणि मग आपल्या लेकरू बाळ होईल ना. आणि मनोर नाही घ्यायचं. आता मला सांग, ते पैसे मागायचे देते कोणी, येतं कोण नाही येत मध्ये तिला, त्या टायमाला त्यांची तोंड तिथंच बंद करायचे, बरं घरापर्यंत नाही न्यायची, रस्त्यावर नाही आणायचं आपली चव. आणि तुम्हाला मी सांगतो बरं का, काही गोष्टी नका रस्त्यावर आणू लोकांच्या. वहिनी चुकलं, तुमची माफी मागवतो, झालं तुझी माफी मागितली, इथून पुढे नाही बोलणार त्याच्यावर. जाऊ द्या, त्याचे मित्र आहेत त्यांचं चालूच असतं. तुम्ही जा घरी, जा घरी तुम्ही जा. अरे या येऊ गड्या डोक्याच्या- अरे बायकाला काय सांगतो या गोष्टी. काय कळलं पाहिजे, हा? डेपुटी काय लहान आहे का? आलाय का मला सांग ना. आता ती बाई, तुझी बाई काय सोपी आहे का? अख्ख्या गावात धिंड घेऊन काढली अहो, असती. अक्षर डोकं उठायची बाळी आली हा? डेपुटी. मग येडा आहे का? हे कसे बोलत होते अरे मला, चेष्टा करत असेल काय, हे तर काहीच नाही. याच्यापेक्षा भयानक चेष्टा करायची पहिले लोक एकमेकाची. अशी चेष्टा असते काय अरे का बस लेकराची? यार बरं, तुला याची चेष्टा सहन होत नाही ना, याची चेष्टा करीत नका जातो. नाही नाही, तो तू पण बोल करतो नकोस. का अभि? मग त्याच्यात जा आता तू कधी म्हणलं मी तो घरचा राहणार बघ. चला तुम्ही बी याड पटाव.